लातूर शहरातील बोगस नारायणा ई टेक्निकल स्कूल ही शाळा बंद करा या मागणीसाठी मनसेचे खळखट्याक। लातूर शहरात गेल्या 2 वर्षापासून नारायणा ई टेक्नो स्कूल ही शाळा शिक्षण विभागाची कसलीही मान्यता नसतानाही सुरू आहे। यावर अनेक वेळा निवेदन देऊन व आंदोलन करूनही शिक्षण विभागात व पोलीस प्रशासन या शाळेवर काहीही कार्यवाही करायला तयार नाही। त्यामुळे मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण व त्यांचे सहकारी यांच्याकडून खळखट्याक आंदोलन करण्यात आले आहे। या शाळेकडून लातूर जिल्ह्यातील पालक विद्यार्थी दिशाभूल करून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 75,000 ते 1 लाख रुपये फीस आकारून ॲडमिशन घेणे सध्या जोरात सुरू आहे। मनसेच्या निवेदनावरून शिक्षण विभागाने या शाळेला भेट देऊन चौकशी केली असता ही शाळा शासनाची कसलीही मान्यता नसतानाही सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे। यावरून शिक्षण विभागाने 10 जानेवारी रोजी सदरील शाळेला अनधिकृतपणे सुरू असलेली ही शाळा तात्काळ बंद करावी, तसेच शाळेत नवीन घेऊ नयेत व ज्या विद्यार्थ्यांचे या शाळेत प्रवेश घेतले आहेत त्यांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करावे असे सक्त आदेश देऊन शाळेत दंड ठोठावला होता। तरीही या शाळेच्या शाळा व्यवस्थापनाने ही शाळा सुरूच ठेवली व नवीन प्रवेश प्रक्रियाही सुरू ठेवली। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 3 एप्रिल रोजी शिक्षण उपसंचालक लातूर शिक्षण अधिकारी लातूर यांना निवेदन देऊन नारायणा ई टेक्नो स्कूल या शाळेत कुलूप ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले होते। यावर शिक्षण अधिकारी लातूर यांनी नारायणा ई टेक्नो स्कूल ही शाळा अनधिकृत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे पत्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर यांना 15 एप्रिल रोजी दिले होते। परंतु शिवाजीनगर PI सागर यांनी मला शाळेवर काय गुन्हा दाखल करायचा आहे या संदर्भात शिक्षण विभागाला तसेच आमच्या वरिष्ठांना विचारले पाहिजे असे कारण सांगत अद्यापपर्यंत शाळेवर गुन्हा दाखल केला नाही। प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षाचा गैरफायदा घेत अद्यापपर्यंत ही शाळा सुरूच आहे व यांची प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे, तसेच फीस रूपी वसुलीही सुरू आहे। हे सर्व रोखण्यास कोणतेही प्रशासन तयार नाही, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर। महाराष्ट्र नवनिर्माण